ओम नमः शिवाय. जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 8 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. घरांमध्ये शिवपूजन केले जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने शिवपूजन कसे करावे, कोणत्या मुहूर्तांवर शिवपूजन करणे पुण्यफलदायी ठरू शकते, जाणून घ्या. महाशिवरात्रीला सर्वात सिद्धियोग, शिवयोग, सिद्धियोग, श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राचा शुभ जुळून येत आहे. सकाळी 6:38 ते 10:30 काळ शुभ राहील. यानंतर दुपारी 12:32 ते 2 वाजेपर्यंतचा काळ पूजेसाठी चांगला आहे. प्रदोष काळात 4:57 ते 6 वाजूंपर्यंतची वेळ पूजेसाठी उत्तम राहील, असे सांगितले जात आहे. महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्याकाळी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिकोण लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. हातात पाणी घेऊन बॅकवॉक शिवरात्री व्रत घेतात करिष्य महाफलम निर्विघ्नमस्तु मे चात्रत्वत् प्रसादात जगत्पते, असा संकल्प करावा. ज्यांना हे संस्कृत उच्चारण नीट जप नसेल त्यांनी बॅकवॉक हे जगतपते, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे, ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो, त्याचे चांगले फळ मला मिळो, असे मनोभावे म्हटले तरी चालेल. संकल्पाचे अर्घ्य देऊन झाल्यावर पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावे. पूजा करताना खालील मंत्र म्हणावा. ध्यायनित्य महेश रजतगिरिनिभ चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्वलांग परशुमृगवरा भीतिहस्त प्रसन्नम पद्मासीन समंतात्सु कम्मरगणे व्याघ्रकृत्य वसानम विश्वाद्य विश्ववंद्यम निखिलभयहर पंचवक्र त्रिनेत्रम. शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर अभिषेक करावा. ऋतुकालोढ सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतऱ्याची फुले, दीप यांनी अर्पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे आणि आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवच करुणा भाकावी. वरीलप्रमाणे सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ओम शिवाय नमः या मूलमंत्राचा 108 वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी. काही मान्यतांनुसार महाशिवरात्री दिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निश्चित कालात यशाशक्ती शिवपूजा करावयाच्या असतात. पहिल्या प्रहरात पूजा करताना श्री शिवाय नमः असा नामोच्चार करावा. दुसऱ्या प्रहरात पूजा करताना श्री शंकराय नमः असे म्हणावे. निशितकाली पूजा करताना श्री सांब सदाशिवाय नमः असे जपावे. तिसऱ्या प्रहरात करताना श्री महेश्वराय नमः आणि चौथ्या प्रहरात पूजा करताना श्री रुद्राय नमः असा नामोच्चार करून समर्पण करावे, असे सांगितले जाते. शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे. शंकर हा महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी आणि विरागी वृत्तीचा आहे. तो स्मशानात राहतो. तो रुद्र आहे, उग्र आहे, तरीही मुनिजन सुखकारी आहे. तो भोळा आहे, आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारा आहे. तो भक्तांची इच्छा पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.